चोखोबारायांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा इसरूळ नावाचं गाव, इथे एक चोखोबारायचं मंदिर केलं आणि तिथे मूर्तीची प्राण प्रतिष्ठा या सप्त्याचं आयोजन केलं. आदरणीय महाराष्ट्राच्या मातीमध्ये कमी वयामध्ये एका तारुण्याच्या स्थित आशेवर गोड ज्यांचं वाणीवर प्रभुत्व आहे, ज्यांचा आवाजाचा असा सुरेल कोकिळकंठी आवाज आहे, असे आदरणीय हरिभक्तीपरायण पुरुषोत्तमजी महाराज पाटील त्यांनी या सप्ताहाचं आयोजन केलं आणि तिथे चोखोबारायच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे. त्या सप्त्यात जर योग आला तर एका दिवशी जा, घ्या त्याही मूर्तीचं दर्शन घ्या, ते तुमचं चांगलं करेल. महाराज गुण गायलं माझ्या चोखोबारायने देवाचं. त्या गुण गाण्याची ताकद इतकी होती, स्वर्गामध्ये 5 प्रकारचं अमृत खराब झालं इंद्राच्या चुकीनं. 222 पद एकाच मंत्र्याला होते, 222 पद एकाच मंत्र्याला. त्या मंत्र्याचं नाव अमरपुरीचा राजा इंद्र. यानं एक चूक केल्यामुळं स्वर्गातलं 5 प्रकारचं अमृत खराब झालं. हे अमृत शुद्ध करण्यासाठी जगातला कुठलाही पर्याय सिद्ध झाला नाही. तो एकच पर्याय सिद्ध, जम्बूद्वीपामध्ये पंढरपूर नावाचं गाव. या पंढरपूर नावाच्या गावामध्ये बाजूला मंगळवेढा नावाचं गाव, आणि त्या मंगळवेढ्यामध्ये चोखोबाराय नावाचे संत होते. या संतांनी रामकृष्ण नामाचं गुण गायल्याच्या नंतर स्वर्गातला अमृत शुद्ध व्हावा, ही ज्यांच्या गुण गाण्यातली ताकद आहे ते चोखोबाराय. त्या चोखोबारायांचं मंदिर मेहुणा राजाला आता व्हायले. शासनानं बऱ्यापैकी निधी दिला, पण तिथलं प्रशासन थोडंसं मदत करत नाही. खालचं प्रशासन ते मंदिर करण्यासाठी गुरुवर्य नामनिष्ठ सद्गुरू पाचपोर महाराज असीम प्रयत्न करतात. महाराष्ट्राच्या मातीमध्ये 2503 गोशाळेला 2503 गोशाळेला ज्या महात्म्याने कीर्तनाचा आणि रामायणाचा निधी त्या गोशाळेपर्यंत पोहोचतो, अशा महाराष्ट्राच्या मातीतला वारकरी आदरणीय सद्गुरू पाचपोर महाराज. आत्तापर्यंत 450 मंदिराचा जीर्णोद्धार 450 मंदिराचा जीर्णोद्धार ज्या साधूच्या हाताने होतोय, त्या साधूनं वारसा घेतला, वसा घेतला. आदरणीय पाचपोर बाबांनी चोखोबारायचं मंदिर करायचं. सध्या आता भंडाऱ्या डोंगरावर 125 कोटी रुपयाचं मंदिर व्हायलंय, 125 कोटी रुपयाचं मंदिर तुकोबारायचं व्हायलंय. तुकोबारायचं पंकजजी महाराज त्याचे फार मोठे फार श्रम घ्यायलेत. पंकज महाराज म्हणून आहेत, फार श्रम घ्यायलेत. कधी कधी देहूला जर गेले तर आपल्या खिशाला हात लावून आपल्या खिशातले 4-2 रुपये भंडाऱ्यावरी डोंगरावर जे मंदिर व्हायलंय का, त्या मंदिरामध्ये 8 आणे 4 आण्याची पावती फाडा. वरी गेल्यावर सांगता येईल आपल्या पूर्वजांना की आम्ही तुकोबारायचा भंडाऱ्या डोंगरावरचा कळस पाहून आलोत. ते मंदिर 125 कोटी रुपयाचं, तसं 250-300 कोटी रुपयाचं मंदिर होईल तिथं. इतकी मोठी व्याप्ती आहे. ते पंकज महाराज फार बेजार व्हायलेत, फार बेजार. त्या महात्म्याला प्रणाम. आणि इकडं मेहुणा राजा नावाचं गाव आहे, चोखोबारायांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा इसरूळ नावाचं गाव. इथे एक चोखोबारायचं मंदिर केलं आणि तिथे मूर्तीची प्राण प्रतिष्ठा या सप्त्याचं आयोजन केलं. आदरणीय महाराष्ट्राच्या मातीमध्ये कमी वयामध्ये एका तारुण्याच्या स्थित आशेवर गोड ज्यांचं वाणीवर प्रभुत्व आहे, ज्यांचा आवाजाचा असा सुरेल कोकिळकंठी आवाज आहे, असे आदरणीय हरिभक्तीपरायण पुरुषोत्तमजी महाराज पाटील त्यांनी या सप्ताहाचं आयोजन केलं आणि तिथे चोखोबारायच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे. त्या सप्त्यात जर योग आला तर एका दिवशी जा, घ्या त्याही मूर्तीचं दर्शन घ्या, ते तुमचं चांगलं करेल. हा सुख सोहळा स्वर्गी नाही अशी अनुभूती देणारा संत चोखोबाराय पुण्यतिथी महोत्सव, मूर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच भव्य असा कलशारोहण सोहळा, रामकथा कीर्तन महोत्सव, अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 5 मे ते 13 मे 2023. स्थळ श्री संत चोखोबाराय भक्ती आश्रम, मंगरूळ, इसरूळ फाटा, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा. विनीत संत चरणरज हबप पुरुषोत्तम महाराज पाटील.